है कि हम लोग मेरिट पे चुनाव लड़ेंगे। जहां जिनका उम्मीदवार स्ट्रांग है वहां पर निश्चित रूप से हम लोगों का एकमत है, सहमत है और महाराष्ट्र की सरकार बने ये सहमत है, एकमत है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित दादा, देवेंद्र जी, हम सब लोगों ने ये विचार किया है कि मोदी जी की सरकार 2029 तक देश में है और वो सरकार का महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए, महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए अगर केंद्र सरकार की पूरी तरह से मदद लेकर विकास करना है तो महायुति की सरकार चाहिए। इसलिए हम सत्ता पे बैठने के लिए, मुख्यमंत्री कुर्सी के लिए नहीं, लेकिन महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए महायुति की सरकार, डबल इंजन सरकार में सभी लोगों के पास जो जो अच्छे कैंडिडेट है, अच्छे विकल्प है, उनसे चर्चा करके हम लोग अच्छी सीटें देंगे। हमारा ये बंधन नहीं है सबका, हमको इतनी चाहिए, हमको इतनी चाहिए, आंकड़े का खेल नहीं चलेगा। आंकड़े का खेल हम नहीं खेलेंगे, उम्मीदवार का खेल, उम्मीदवार जो अच्छा रहेगा उनके आधार पर चुनाव लड़ेंगे। आघाडी अगर जितकी आती है तो 113 आमदार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातले पाडणार नाही, जरांगे पाटलाचा आम्ही आदर करतो, पण ज्या दिवशी जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन चालू केलं ते सामाजिक आंदोलन होतं। सामाजिक आंदोलनाला मराठा समाजाचं पूर्ण पाठबळ होतं, आमचं पाठबळ होतं, ओबीसीचं पाठबळ होतं। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जे जे काही द्यायचं असेल ते मराठा समाजाला दिलं पाहिजे अशी आमची भूमिका होती आणि आहे। पण जरांगे पाटील सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, काही संबंध नसताना फडणवीसांना रोज टार्गेट करतात। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, या राज्यात अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, या शरद पवारांनी 40 वर्ष सरकार चालवली, त्यांचं नाव घेत नाही। खरं तर मराठा समाजावर जो जास्त अन्याय झाला तो शरद पवार साहेबांच्या काळात झाला। उद्धव ठाकरेच्या काळामध्ये मराठा आरक्षण केलं आणि मग त्यांना न बोलता कधी उद्धव ठाकरेचं नाव जरांगे घेत नाही, कधी शरद पवारचं नाव जरांगे घेत नाही, कधी अजितदादाचं नाही, कुणाचं नाही नाव घेत। पण मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांनी आपली जे मूळ सामाजिक आंदोलनाची भूमिका आहे त्यातून त्यांनी बदल केला आहे। सामाजिक आंदोलन हे सामाजिक असलं पाहिजे, त्यामुळे पॉलिटिकल इश्यू करू नये। जरांगे पाटील ज्या मराठा आरक्षणाकरता लढतायत ते सामाजिक आंदोलन आहे, महाराष्ट्रात त्यांना समर्थन आहे, पण या पद्धतीने ते पॉलिटिकल बोलायला लागले आहेत। 113 पाडू, याला पाडू, गिरीश महाजनला पाडू, याला पाडू, त्याला पाडू। मला वाटतं आता ते राजकीय होत चालला आहे। सामाजिक आंदोलन की राजकीय आंदोलन हा मात्र आता स्मेल यायला लागला आहे, तो आता बघावा लागेल। निवडणुकांसोबत माझी दुश्मनी नाही, मात्र ते आरक्षणासंदर्भात त्यांच्या आमदारांना बोलू देत नाही असा आरोप त्यांनी केला। असं आहे, आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी मराठा आरक्षणाकरता काय काय केलं पाहिजे, सर्व मराठा समाजाचे आमदार, ओबीसीचे आमदार सर्वांच्या बैठका घेऊन मराठा समाजाला कसा न्याय देता येईल याकरता पूर्ण ओबीसी मराठ्याचं पाठबळ हे माननीय देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाकरता उभं केलं। आणि त्यानंतरही तुम्ही माननीय देवेंद्रजींना आरोपी करतायत, ज्या देवेंद्रजींनी सर्व आमदारांना कन्व्हिन्स केलं, ओबीसी आमदारांनी, मराठा आमदारांना, की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, असं असं दिलं पाहिजे आणि मराठा समाजाकरता हे केलं।